अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांचा आज विवाह सोहळा. अजित पवार सोहळ्याला उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित. अजित पवारांच्या आज दिवसभर पुणे जिल्ह्यात प्रचार सभा. रवींद्र चव्हाणांनी दिलेल्या 2 डिसेंबरच्या डेडलाईनबाबत शिंदेंची फडणवीसांशी चर्चा. तर 2 नंबरला किंमत नसते. नाव न घेता चव्हाणांकडून पुन्हा शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक. अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सरकारकडून मनधरणी. तर काँग्रेसच्याही रणनीती समितीची आज बैठक. नाशिकमध्ये तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर कमालीचे आक्रमक. पर्यावरणप्रेमींसह अनेक सेलिब्रिटी राजकारणीही रस्त्यावर. आज 10 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचं तर 1 वाजता हिंदू महासभेचं आंदोलन. लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलचं मुंबईत 19 ते 21 डिसेंबर दरम्यान आयोजन. सरकारकडे मागितली परवानगी. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. नवले पुलाजवळ अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता आज स्थानिकांचं आंदोलन. राजकीय दौरे पाहण्या झाल्या पण तोडगा न निघाल्यानं संताप. रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची प्रचाराकडे पाठ चर्चेचा विषय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता स्टार प्रचारकांचा निरुत्साह. खुद्द प्रभारी चेन्नीथलांनीही घेतली नाही एकही सभा. हिंदी महासागरातील दितवा चक्रीवादळ आज भारताकडे सरकणार. तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार. श्रीलंकेत दितवाचा उत्पात. 153 जणांचा मृत्यू. रांचीच्या मैदानात आज भारत दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना. कसोटी पराभवाची मरगळ झटकून टीम इंडिया मैदानात उतरणार. रोहित विराटच्या कामगिरीकडे लक्ष. नमस्कार महाराष्ट्र. सकाळचे 8 वाजतायत. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बातमीने. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या